भरपूर असे शेतकरी मित्र आहे आणि तरुण वर्ग आहे ज्यांना गावरान कुक्कुटपालनसारखा जो व्यवसाय आहे तो करायचा आहे. पण मित्रांनो, त्यांची हिंमत होत नाही. त्यांना ज्या आहे मनामध्ये भरपूर सारी भीती असते ह्या व्यवसायाबद्दल. कारण काय तर ते लहानपणापासून जे आहे बघत आलेले असतात. त्यांच्या घरी पण 4-5 कोंबड्या असायच्या. मग अचानक एक बिमारी यायची आणि पक्षी जे आहे पांढरी संडास करायची, मान वाकडी होऊन जायची आणि पक्षी जे आहे 2 ते 3 दिवसामध्ये मरून जायचा. अशा बिमारीने मित्रांनो गावातले जवळपास 80 ते 90% जे आहे कोंबड्या मरून जायच्या. तर ते भीती जे आहे लहानपणापासून जे बघत आलेले आहेत, ते भीती त्यांच्या मनामध्ये आता पण घर बनून बसलेली आहे. कारण त्यांना माहीत असतात की आता आपण जर हा व्यवसाय टाकायचा आहे ना, आपण जर आपल्या शेडवरती खर्च करू, पक्षी आणू आणि अचानक जर काही बिमारी वगैरे आली तर झालं, मग संपलंच, आपले सर्व पक्षी जे आहे ते मरून जाणार. आणि दुसरी गोष्ट यात भर म्हणजे ज्यांना कोणा हा व्यवसाय टाकायचा आहे तर ते साहजिकच आहे 4-5 लोकांकडून जे आहे राय घेत असतात. तर अशा लोकांकडून राय घेतात की ज्यांना या व्यवसायाचं काहीही नॉलेज नसतात. आणि साहजिकच आहे, ज्यांना पण ते विचारतात या व्यवसायाबद्दल, राय घेतात, तर ते एकच वाक्य म्हणतात की अरे काय पागल झाला आहे का, दुसरा कोणता व्यवसाय आहे नाही का, जरी बिमारी आली तुझ्या फार्मवरती तर तुझे सर्व पक्षी जे आहे ते मरून जाणार, मग तू पूर्ण लॉसमध्ये जाणार. हेच त्यांना ऐकायला भेटतात. म्हणून जे आहे त्यांना या व्यवसायाबद्दल जे आहे हिंमतच नाही होत की हा व्यवसाय टाकायचा म्हणून. जर मित्रांनो तुम्हाला खरंच हा व्यवसाय टाकायचा आहे तर तुम्ही 2 व्यक्तीकडून राय घेऊ शकता. एक ज्यांचा फार्म जो आहे बंद झालेला असेल आणि एक ज्याचा फार्म जो आहे रनिंगमध्ये चालू असेल. तर तुम्हाला दोन्हीकडून तुम्हाला फायदाच होणार मित्रांनो. एक जो फार्म बंद झालेला आहे त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला भेटेल की नेमके त्यांनी कोणत्या चुका केल्या आणि कशामुळे फार्म बंद झाला. आणि जो फार्म चालू आहे मित्रांनो, त्यांच्याकडून पण तुम्हाला शिकायला भेटेल की त्यांच्या फार्मवरती काय मॅनेजमेंट चालतं, कशा पद्धतीने ते आपलं फार्म जो आहे तो चालवत आहे. असं प्रकारे मित्रांनो तुम्ही दोन्हीकडून जे तुम्हाला शिकायला भेटणार. पण अशाच व्यक्तीकडून राय घ्या मित्रांनो ज्यांना त्या व्यवसायाचं नॉलेज आहे. तर अशांसाठी मित्रांनो मी एवढंच म्हणणार की मित्रांनो, तुम्ही खरंच व्यवसाय जर तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्ही फक्त माइंडमध्ये एकच गोष्ट विचार करा की आता सध्या आपल्या देशामध्ये असे पण फार्म जे आहेत चालू आहे की ज्या फार्ममध्ये पक्ष्याची क्वांटिटी जी आहे लाखापर्यंत आहे. आणि असे कुठे फार्म आहे की म्हणजे जनरली 10,000 म्हणा, 15,000, 20,000, 25,000 लाखो पक्षी जे आहे फार्मवरती ते मेंटेन करतात. तर पॉझिटिव्ह पॉईंट हाच ठेवायचा मित्रांनो की जर ते 100 हजारो पक्षी, लाखो पक्षी जर सांभाळत असेल तर आपण 100 पक्षी का बरं सांभाळू नाही शकत. आणि आपले सुरुवातीची गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली मित्रांनो, जेव्हा आपल्या घरी 5 ते 10 कोंबड्या राहायच्या तर आपण साहजिकच आहे 5-10 कोंबड्यांना आपण लसीकरण देत नाही, लसीकरण करत नाही. आणि सर्व बिमाऱ्यावरती मित्रांनो लसी जी आहे आता सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहे. म्हणून आपण मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही निश्चिंतपणे आपला फार्म जो आहे तो चालू करू शकता आणि 50 म्हणा किंवा 100 पक्ष्यांपासून तुम्ही चालू करा. पण एक आहे, तुम्हाला फार्म चालू करताना मित्रांनो लसी जी आहे त्यात प्रॉपर पद्धतीने द्यावं लागेल. आणि जे शेडवरती जे मॅनेजमेंट असतात, स्वच्छता म्हणा, फीड वगैरे म्हणा, ते सर्व तुम्हाला मेंटेन करावं लागेल. यामध्ये काही घाबरण्यासारखं आहे नाही. आणि तुम्हाला मित्रांनो खरंच हा व्यवसाय करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये भीती आहेच तर तुम्ही फक्त 1 ते 2 वर्षे जे आहे फक्त 50 म्हणा, 100 म्हणा पक्षी सांभाळून बघा. 1 ते 2 वर्षे जे आहे तुम्ही शिक्षणामध्ये द्या आणि बघा खरंच तुम्हाला जमते नाही जमत. आणि अजून तुम्हाला मित्रांनो कमी रिस्कमध्ये जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही बॅचमध्ये काम करा. तुम्हाला ठरवून घ्या तुम्हाला वर्षामध्ये किती पक्षी सेल करायचे आहे, त्यानुसार तुम्ही तुमची बॅच चालू करा. त्यांना लसीकरण वगैरे द्या. पक्षी जो आहे तो 6 महिन्यामध्ये पूर्णपणे मोठा होऊन जातो. तर तुम्ही 6 महिन्यामध्ये जे आहे बॅच ते काढून टाकायची. तेवढं काही खूप रिस्क वगैरे नसते यामध्ये. फक्त लसी जे आहे तुम्हाला त्या प्रॉपर पद्धतीने द्यावं लागेल, फीड वगैरे मॅनेज करावं लागेल आणि बॅचमध्ये काम करा. जर तुम्हाला खरंच ह्या व्यवसायाबद्दल भीती वाटत असेल तर बॅचमध्ये काम करा.